गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. गट्टू चिंकीचे बहाणे. रात्रीची वेळ होती आणि गट्टू चिंकी डिनर करून आपलं फेवरेट कार्टून टिकू के कारनामे बघत होते. हा टिकू किती मजेशीर आहे आणि स्मार्ट सुद्धा. बघ गट्टू, हे कार्टून तर माझं आवडतं आहे आणि टिकू माझं आवडतं पात्र आहे. हो, बरोबर बोललीस. जसं कार्टून संपून जातं, गट्टू टीव्ही बंद करायला जातच होता की चिंकी त्याला अडवते. अरे गट्टू थांब, ते बघ टीव्हीवर काय दाखवतायत. मित्रांनो, उद्या माझी रिलीज होतीये नवी फिल्म टिकूचं जंगल ॲडव्हेंचर. तर मिस करू नका. भेटूयात उद्या सकाळी याच वेळी 11 वाजता. हे ऐकून गट्टू चिंकी खूप जास्त खुश आणि एक्साइटेड होऊन जातात. ते दोघे सोबतच म्हणतात, काय, टिकूच्या प्रवासाची नवीन फिल्म आणि ती पण उद्या? गट्टू, ही तर तीच फिल्म आहे ज्याचा ट्रेलर आपण 1 महिन्यापूर्वी पाहिलेला. एकदाची ही टीव्हीवर येतेय. हो चिंकी, आपण याची किती वाट बघितलीये. मी तर विसरलेलोच. जर मी आत्ता टीव्ही बंद केला असता तर आपण हे बघूच शकलो नसतो. पण तेवढ्यात चिंकी गट्टूला म्हणते, नाही गट्टू, नाही बघू शकत. विसरलास, सकाळी 9 वाजता तर आपल्याला शाळेत जायचं असतं. अगं हो चिंकी, शाळा कशी विसरलो मी. पण मग आता काय करायचं. ही मूवी परत टीव्हीवर लागेल की नाही माहितीच नाही. तेच ना गट्टू. उद्या शाळेत न जाण्यासाठी काही कारण दिलं तर? कारण? पण कसलं कारण? आईला तर आपली सगळी कारणं माहीत असतात गट्टू. आपण सांगूया आपल्या पोटात दुखतंय चिंकी. पण आपल्या दोघांना सोबत? अगं चिंकी, आज संध्याकाळी आपण बाहेर ते चाट खाल्लं होतं ना. आपण सांगू की आपण ते चाट खाल्लं होतं म्हणून आपलं पोट दुखतंय. हो, ही मस्त कल्पना आहे. पण मग आई बाबा आपल्याला बाहेरचं काहीच खाऊ देणार नाही. अगं ते सगळं नंतर बघू ग चिंकी. आधी आपण बघू उद्या ही टिकूची नवीन फिल्म. ये ठीक आहे गट्टू, चल मग आता जाऊन झोपूया. सकाळी आपला प्लॅनही एक्झिक्यूट करायचा आहे. गट्टू चिंकी हा विचार करून झोपी जातात. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा बघतात की बाहेर पाऊस पडत होता आणि जोरात हवा सुटली होती. अरे वा चिंकी, आता तसंही आपल्याला शाळेत जावं नाही लागणार. बाहेर बघ किती पाऊस पडतोय. हो गट्टू, हा तर चमत्कार आहे. देवाचीही अशी इच्छा आहे की आपण टिकूची नवीन फिल्म पाहायची. चल आता मजेत जाऊन नाश्ता करूया. हो चल चिंकी. गट्टू चिंकी शाळेच्या तयारीने न निघता सरळ नाश्ता करायला येतात. त्यांना असं आलेलं बघून आई त्यांना विचारते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं अजून शाळेसाठी तयार का नाही झालात? काय तयार? पण आई बाहेर तर पाऊस पडतोय ना. हो आई, ह्या पावसात आम्ही कसे जाणार शाळेत? अरे मुलांनो, बाबा अजून ऑफिसला गेले नाहीयेत. त्यांना आज उशिरा जायचंय. मग ते तुम्हा दोघांना शाळेत सोडतील. काळजी करू नका. म्हणून तुम्ही दोघं लवकर नाश्ता करून तयार व्हा. ओ नो गट्टू, हे काय? बाबांनाही नेमका आजच उशिरा जायचं होतं ऑफिसला. आपण काय करायचं? चिंकी, नाश्ता करायला बस आणि एक घास खाल्ल्यानंतर लगेच सांग की पोटात दुखतंय. मग मीही सांगेन. ओके गट्टू. अरे तुमच्या दोघांचं हे काय चाललंय? काही तर नाही आई, असंच. ठीक आहे, घ्या नाश्ता करा लवकर. गट्टू चिंकी नाश्ता करायला बसतात आणि जसा चिंकी एक घास घेते, वा आई, हा नाश्ता तर किती मस्त झालाय आज. अचानक चिंकी आपला प्लॅन विसरून नाश्ता करू लागते. तेवढ्यात गट्टू तिला हळू आवाजात हाताने मारून म्हणतो, अगं चिंकी, नाश्ता काय करतेयस? पोट दुखायची ऍक्टिंग कर. टिकूची नवीन फिल्म बघायची की नाही? ओ नो, हो करते, थांब. मग चिंकी स्वतःला रेडी करते आणि मग अचानक म्हणते, आई. अरे काय झालं चिंकी बाळा, तू बरी आहेस ना? नाही आई, माझ्या पोटात दुखतंय. काय असं अचानक?
आई, माझ्याही पोटात दुखतंय. हा, तुमच्या दोघांना असं अचानक एकाच वेळेस कसं पोटात दुखायला लागलं? माहित नाही आई, पण होतंय. हो आई, खूप जोरात. गट्टू चिंकी, तुम्ही आतापर्यंत एकदम ठीक होतात. मी तुम्हा दोघांना नीट ओळखते. तुम्ही कारणं काढताय ना? चला सांगा का? काय? नाही आई, आम्ही कारण का काढू? आम्हाला खरंच पोटात दुखतंय. हो आई, आम्हाला कारणं काढून काय मिळणार आहे? आम्ही खरं बोलतोय. काय, हो ना चिंकी? हो आई. बर, मग मी बाबांना सांगून ते लाल रंगाचं औषध मागवते. त्यामुळे तुम्ही दोघं लवकर बरे व्हाल. ते लाल सिरप गट्टू चिंकीला अजिबात आवडत नव्हतं आणि त्याने त्यांना खूप भीती वाटायची. त्याचं नाव ऐकताच गट्टू चिंकी घाबरून जातात. नाही नाही आई, पोट दुखतंय, पण ते आपोआपच थोड्या वेळात ठीक होईल. हो आई, टीचर सांगतात की आपण लगेच औषध नाही घेतलं पाहिजे. आपण काही वेळ थांबून पाहूया आणि आराम करूया. तोपर्यंत कदाचित पोटदुखी थांबेल. गट्टू चिंकी, मला तुमची कारणं नीट समजतायत. चला लवकर उठा आणि शाळेसाठी तयार व्हा. शाळेचं नाव ऐकताच गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये धावत जातात आणि आईला म्हणतात, नाही ग आई, प्लीज आम्हाला शाळेत नको पाठवू आज. आम्हाला शाळेत नाही जायचंय. पण का? आई, आज टीव्हीवर 11 वाजता आमचं आवडतं कार्टून टिकूचे कारनामेची नवीन फिल्म येतेय. टिकूचे जंगल ॲडव्हेंचर. आम्हाला ते पाहायचंय. हो आई, प्लीज आज आम्हाला नको पाठवू शाळेत. अच्छा, तर असं आहे होय. गट्टू चिंकी, आता खूप झाली तुमची कारणं शोधणं. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. शाळा जास्त महत्वाची आहे, समजलं तुम्हाला? नाही ग आई, प्लीज थांबू देत ना आम्हाला. हो हो, फक्त आज, प्लीज प्लीज. आई गट्टू चिंकीला पकडण्यासाठी पुढे येते, पण ते दोघे आपल्या बेडवरती चढून जातात आणि इकडे तिकडे उड्या मारू लागतात. हा सगळा आवाज ऐकून तिथे बाबा येतात. अरे, हे सगळं काय चाललंय मुलांनो? बघा ना, हे दोघं शाळेसाठी तयारच होत नाहीये. म्हणतायत की आम्हाला पिक्चर बघायचाय. काय? हे अत्यंत चुकीचं आहे गट्टू चिंकी. मूवी जास्त इम्पॉर्टंट आहे की अभ्यास? मूवी. नाही मुलांनो, आता हट्ट सोडा आणि खाली या, नाहीतर आई रागवेल बरं. शेवटी गट्टू चिंकी खूप जास्त दुःखी होतात आणि त्यांना खाली यावंच लागतं. बरं ठीक आहे आई. चिंकी, असं वाटतंय की आपल्या नशिबात लिहिलंच नाहीये पिक्चर बघायचं. पण तेवढ्यात आईच्या फोनची रिंग वाजते. एक सेकंद, फोनवर मेसेज आलाय बहुतेक. आई आपला फोन काढून मेसेज चेक करते आणि ती जसा मेसेज बघते तिला धक्का बसतो. ओफो, हे काय? काय झालं आई? हो आई, काय झालं? शाळेला आज सुट्टी आहे पावसामुळे. आताच तुमच्या शाळेच्या ग्रुपवर क्लास टीचरचा मेसेज आलाय. काय? ये, टिकूची मूवी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि टीव्ही ऑन करतात. असं वाटतंय आज मुलांचा दिवस आहे, म्हणूनच त्यांची इच्छा पूर्ण झाली. बरोबर बोललात तुम्ही, पण तुम्हाला तर ऑफिसला जावंच लागेल. चला नाश्ता करा. हा चल. मग गट्टू चिंकी अतिशय मजेने आपली फेवरेट कार्टून मूवी एन्जॉय करतात. शेवटी त्यांचे एवढे बहाणे बनवणं सक्सेसफुल होऊनच जातं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.